सातारा ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा आरोप करत या प्रकरणी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। साताऱ्यात नेमकं काय घडलं आणि त्यावरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। साताऱ्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी छापा मारून ड्रग्ज जप्त केलं होतं। या प्रकरणातील आरोपींना एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून जेवण जात होतं असा आरोप अंधारेंनी केलाय। याशिवाय या प्रकरणातील 2 आरोपी फरार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं, जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं, जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवा सेनेचा तालुका प्रमुख। आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रिसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रिसॉर्ट मधलं जेवण 3 कामगारांना परवडलं कसं काय? या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या हॉटेलचा संदर्भ पोलिसांनी का घेतला होता? काय संबंध होता नेमका? पोराचं नाव येतंय म्हणून जर बापाचा राजीनामा मागितला जातो तर त्याच न्यायाने भावाचं नाव येतं म्हणून भावाचा राजीनामा मागितला पाहिजे। मी श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्या राजीनाम्याची मागणी करते। त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात। माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या। पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साइज खातं होतं आणि त्या एक्साइज खात्याचा माझा त्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे, माझा राजीनामा घ्या अशी मागणी केली होती। त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा लागला पाटण न्यायालयामध्ये। तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणाव काय करू नका। आदरणीय शिंदे साहेबांच्यावर नाहक दुसऱ्या अशा आबरू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागेल। ज्या शेडमध्ये ड्रग्ज सापडलं ते शेड गोविंद शिंदकर यांच्या मालकीचे। या शेडची चावी ओंकार डिगे नावाच्या व्यक्तीकडे होती। या ओंकार डिगेला अटक करून सोडून देण्यात आले। या ठिकाणी कायम सय्यद, हाजिबुल इस्लाम, खलील रहमान या व्यक्ती राहत होत्या। या 3 व्यक्तींना आसाममधून कुणी आणलं। या 3 लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलवरून जात होतं। प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत। आत्मजित सावंत या पोलीस अधिकाऱ्यानं या शेडवर कारवाई केली। यावेळी रणजित शिंदे नावाचा व्यक्ती तिथून फरार झाला। रणजित शिंदे युवा सेनेचा तालुका प्रमुख असून शिंदेंच्या दरेगावचा सरपंच आहे। या ड्रग्ज प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती लपवली आहे असे अनेक आरोप सुषमा अंधारे यांनी केले। पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे। हे विशेष आहे की बघा इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत। मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? अजूनही रणजित शिंदे फरार कसा होऊ शकतो आणि ओंकार डिगेला ताब्यात घेऊन का सोडून दिलं? MH46 BO 2828 ही गाडी कुणाची आहे? गाडी तुम्ही शोधा। MH11 व्हाईट कलरची इर्टिगा गाडी ओंकार डिगेला घ्यायला आली होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात। गावातले भीती वाटते त्यांना, त्यांच्या जीवाची भीती वाटते। स्थानिकचे पत्रकार सांगतात, कितीतरी लोक, पण ते म्हणतात ताई आमचं नाव नको यायला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।